गुड मॉर्निंग स्टुडंट. TY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 5th ॲडव्हान्स अकाउंटिंग या सब्जेक्टचा इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग या टॉपिकचा तिसरा प्रॉब्लेम आज आपण पाहतोय. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या. मेसर्स सर्वेश इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड हॅज ऑन 1/1/2020 ₹80,000 in bracket cost ₹81,600 on which interest is payable 1/1/2020 ला म्हणजे 1 जानेवारी 2020 ला 80,000 रुपये फेस व्हॅल्यू असलेला बॅलन्स आहे आपल्याकडे आणि ज्याची कॉस्ट प्राइस आहे 81,600 रुपये. ऑन विच इंटरेस्ट इज पेएबल ऑन 30 सप्टेंबर अँड 31 मार्च एव्हरी इयर. इंटरेस्टच्या ज्या तारखा आहेत त्या आहेत 30 सप्टेंबर आणि 31 मार्च. फॉलोइंग ट्रान्झॅक्शन टूक प्लेस इन इयर. फर्स्ट आपण जे वर्किंग नोट तयार करणार आहोत ती वर्किंग नोट 80,000 रुपये जी फेस व्हॅल्यू आहे बॅलन्सची त्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. मागचं जे इंटरेस्ट रिसिव्ह आहे ते आहे 31 सप्टेंबरला. मग 30 सप्टेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत महिने काउंट करा. 3 महिने होतात, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जानेवारीची 1 तारीख आहे, मग 3 महिन्यांचा इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढायचा आहे. त्यानंतर परचेसेसचे आणि जे सेल्सचे ट्रान्झॅक्शन आहे त्याचा क्रम लावून घ्यायचा. 1 मार्च अगोदर येईल, त्यानंतर 1/7 म्हणजे 1 जुलै, परंतु 1 जुलैच्या अगोदर 31 मार्च येईल. 31 मार्चला रिसिव्ह काढावा लागेल. त्यानंतर 1/7 ला सेल्सचं ट्रान्झॅक्शन दाखवावं लागेल. त्यानंतर 1 नोव्हेंबरचं ट्रान्झॅक्शन, त्यानंतर 1 डिसेंबरचं आणि लास्टला 31 डिसेंबरला पुन्हा इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढायचं आहे. इंटरेस्टचा रेट दिलेला आहे 5% आणि सर्व कॅल्क्युलेशन जे आहे ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत काढायचं आहे. आणि जी कॉस्ट प्राइस आहे ती FIFO मेथड म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडने लास्टला कॅल्क्युलेट करायची. मग फर्स्ट आपण वर्किंग नोट घेऊयात. पहिली वर्किंग नोट घ्या. 1/1/2020 इंटरेस्ट अक्रूड किंवा त्यालाच आपण इंटरेस्ट आउटस्टँडिंग असं देखील म्हणतो. इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहा. इंटरेस्ट इज इक्वल टू फेस व्हॅल्यू गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट गुणिले मंथ्स अपॉन 12. मग 80,000 रुपये फेस व्हॅल्यू आहे, मग ₹80,000 गुणिले इंटरेस्टचा रेट 5/100 गुणिले मंथ्स आहेत 3, कारण की 30 सप्टेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत 3 महिने होतात म्हणून 3/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आउटस्टँडिंग आलेला आहे 1,000 रुपये. त्यानंतर कॉस्ट प्राइस देखील दाखवून द्या. इंटरेस्ट आउटस्टँडिंग आणि ह्या ओपनिंग बॅलन्सची जी कॉस्ट प्राइस आहे ती आहे प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे 81,600 रुपये. इथेच लिहा कॉस्ट प्राइस 81,600 रुपये. म्हणजे आपण स्टेटमेंट तयार करताना फक्त वर्किंग नोट पाहून स्टेटमेंट तयार करू शकू. फर्स्ट आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं ओपनिंग बॅलन्स वरचं आणि त्याची कॉस्ट प्राइस दिलेली होती ती फक्त लिहिली. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन 1/3/2020 ला प्रॉब्लेम मध्ये पहा. 1/3/2020 परचेसेसचं ट्रान्झॅक्शन आहे. फेस व्हॅल्यू आहे 60,000 ऍट ₹95 कम इंटरेस्ट. 95 म्हणजे 5% डिस्काउंट. 100च्या खाली 95 हा आकडा येतो म्हणून 95 आणि 100 मधला डिफरन्स म्हणजे 5% डिस्काउंटनी हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि कम इंटरेस्ट आहे. फर्स्ट आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असतो म्हणून फर्स्ट इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. तारीख टाका 1/3/2020. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस ऑन परचेसेस. फर्स्ट इंटरेस्ट काढा 60,000 वर. 60,000 गुणिले 5/100 किंवा 5% लिहिले तरी चालतील. 5/100 गुणिले मागच्या रिसिव्ह पासून महिने काउंट करा. 30 सप्टेंबर पासून 1 मार्च पर्यंत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 5 महिने होतात म्हणून 5/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आलेला आहे 1,250 रुपये. त्यानंतर आपण कॉस्ट प्राइस काढूया. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस ऑर कॅपिटलाइज व्हॅल्यू, त्यालाच कॅपिटलाइज व्हॅल्यू देखील म्हटलं जातं. फर्स्ट फेस व्हॅल्यू घ्या 60,000 रुपीज लेस डिस्काउंट 5%. डिस्काउंट कुठून आला तर 95 ला खरेदी केलेली आहे. 95 म्हणजे 100 आणि 95 मधला फरक 5% डिस्काउंट
60,000वर 5% म्हणजे 3,000 रुपये मायनस करा. लेस कम इंटरेस्ट, इंटरेस्ट आताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 1,250 रुपये, ते पण लेस करा. 60,000तून 4,250 गेले, बॅलन्स राहिला 55,750 रुपये. त्याला म्हणा कॅपिटलाइज व्हॅल्यू किंवा कॉस्ट प्राइस. त्यानंतर पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते प्रॉब्लेम नुसार 1/7 आहे म्हणजे 1 जुलैला, परंतु त्यापूर्वी 31 मार्च ही इंटरेस्ट रिसिव्हची तारीख येते, म्हणून अगोदर इंटरेस्ट रिसिव्ह कॅल्क्युलेट करा. तिसरं कॅल्क्युलेशन 31 मार्च 2021 कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट रिसिव्ह. कितीवर रिसिव्ह काढायचं, तर आपल्याकडे पहिला जो बॅलन्स होता तो होता 80,000चा. त्यानंतर आपण खरेदी केलेली आहे 60,000ची. मग 80,000 आणि 60,000 या दोन्हींची बेरीज 1,40,000वर इंटरेस्ट रिसिव्ह काढा. इंटरेस्ट इज इक्वल टू 1,40,000 इंटू 5% और 5/100 5/100 गुणिले महिने किती होतात, तर 30 सप्टेंबर पासून 31 मार्च पर्यंत 6 महिने होतात, म्हणून 6/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट रिसिव्ड आलेला आहे 3,500 रुपये. त्यानंतर आता 1/7चं ट्रान्झॅक्शन घ्या सेल्सचं. प्रॉब्लेम नुसार 1/7ला सेल्स आहेत बघा इथे. सेल्स 1/7/2020 50,000 रुपयाचे सेल्स आहेत. ऍट 102 म्हटले. 102 म्हणजे 100च्या पुढे 2 गेले, 2% प्रीमियम आहे. आणि कम इंटरेस्ट एक्स इंटरेस्ट असं काहीच नाही दिलेलं. तर जेव्हा असं काहीच दिलेलं नसतं तेव्हा ते ट्रान्झॅक्शन कम इंटरेस्ट असतं. मग कॅल्क्युलेशन घ्या 1/7/2020 कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस ऑन सेल्स. फर्स्ट इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. इंटरेस्ट इज इक्वल टू 50,000 इंटू 5/100 इंटू मागचे रिसिव्ह पासून महिने काढायचे. मागचं रिसिव्ह आताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 31 मार्चला. 31 मार्च नंतर 3 महिने एप्रिल मे आणि जून, जुलैची 1 तारीख आहे म्हणजे 3 महिने 3/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आलेला आहे 625 रुपये. त्यानंतर कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और कॅपिटलाइज व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू घ्या 50,000 रुपये. ऍड प्रीमियम 102 म्हटलंय म्हणजे 2% प्रीमियम आहे. ऍड प्रीमियम 2% 50,000वर 2% म्हणजे 1,000 रुपये. आणि लेस कम इंटरेस्ट 625 रुपये. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलेलं आहे 50,375 रुपये. कॉस्ट प्राइस आलेली आहे 50,375 रुपये. त्यानंतर प्रॉब्लेम प्रमाणे पुढचं ट्रान्झॅक्शन पहा. 1/7 नंतर 1/11ला ट्रान्झॅक्शन आहे, पण 1/11च्या अगोदर 30 सप्टेंबर म्हणजे इंटरेस्ट रिसिव्हची तारीख येते, म्हणून अगोदर इंटरेस्ट रिसिव्ह काढूयात. मग तारीख घ्या 5वं कॅल्क्युलेशन 30/9/2020 कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ह काढण्यासाठी कितीवर इंटरेस्ट रिसिव्ह काढायचं ते आधी आपण कॅल्क्युलेट करूया. मागचं जे इंटरेस्ट रिसिव्ड आहे ती वर्किंग नोट पहा. वर्किंग नोट नंबर 3. इथे आपण 1,40,000वर इंटरेस्ट रिसिव्ह काढलं होतं. त्यानंतर फक्त एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, 50,000चे सेल झाले. मग 1,40,000तून 50,000 रुपये वजा करा म्हणजे आपल्याकडे बॅलन्स राहिला 90,000 रुपये. आता आपण 90,000वर इंटरेस्ट रिसिव्ह काढणार आहोत. फॉर्म्युला लिहा. इंटरेस्ट इज इक्वल टू ₹90,000 इंटू 5/100 और 5%. 90,000 गुणिले 5/100 गुणिले 6/12. 6 कुठून आले तर 31 मार्च पासून 30 सप्टेंबर पर्यंत 6 महिने होतात, म्हणून 6/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आलेला आहे 2,250 रुपये. त्यानंतर आता पुढचं ट्रान्झॅक्शन घ्या 1/11चं. 1/11ला 20,000 रुपयाचं सोल्ड झालेले आहेत ऍट पार EX इंटरेस्ट. आधी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 6वं कॅल्क्युलेशन 1/11/2020 कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस ऑन सेल्स. फॉर्म्युला लिहा. इंटरेस्ट इज इक्वल टू 20,000 गुणिले 5/100 गुणिले मागच्या रिसिव्ह पासून महिने काउंट करा. मागचं रिसिव्हचं कॅल्क्युलेशन आपण आत्ताच केलेलं आहे
30 सप्टेंबरला रिसिव्ह आहे. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरची 1 तारीख आहे, त्यामुळे एकच महिना होतोय, म्हणून 1 महिन्याचं व्याज कॅल्क्युलेट करा. 20,000 गुणिले 5/100 गुणिले 1/12. कॅल्क्युलेशन करून उत्तर येतंय 83.33. परंतु आपण वरची 33 सोडून देणार, म्हणजे 83 रुपये इंटरेस्ट आलं. त्यानंतर कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करायची आहे. ट्रान्झॅक्शन असं आहे की 20,000 रुपये ऍट पार आणि EX इंटरेस्ट आहे. ऍट पार म्हणजे जीची तीच व्हॅल्यू. 20,000 रुपये फेस व्हॅल्यू आहे, तर 20,000 रुपयेच कॉस्ट प्राइस येईल. EX इंटरेस्ट असल्यामुळे इंटरेस्टचा कोणताही इफेक्ट कॉस्ट प्राइसवर होणार नाही. म्हणून फेस व्हॅल्यू 20,000 हीच कॅपिटलाइज व्हॅल्यू किंवा कॉस्ट प्राइस आहे 20,000. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 1/12ला 24,000 रुपयाची खरेदी झालेली आहे ऍट 99 EX इंटरेस्ट. 99 म्हणजे 1% डिस्काउंट आणि EX इंटरेस्ट. फर्स्ट इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 7वं कॅल्क्युलेशन 1/12/2020 कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस ऑन परचेसेस. इंटरेस्ट इज इक्वल टू 24,000 इंटू 5/100 इंटू मागच्या रिसिव्ह पासून महिने काउंट करा. 30 सप्टेंबर नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2/12. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे 200 रुपये. आता कॉस्ट प्राइस काढा. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और कॅपिटलाइज व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे 24,000. त्यातून 1% डिस्काउंट लेस करा. 24,000वर 1% म्हणजे 240 रुपये. EX इंटरेस्ट असल्यामुळे इंटरेस्टचा त्यावर इफेक्ट होणार नाही, म्हणून कॉस्ट प्राइस किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली आहे 23,760 रुपये. आता इथे सर्व ट्रान्झॅक्शन संपलेले आहेत. 2 परचेस आणि 2 सेल्सचे ट्रान्झॅक्शन होते आणि ओपनिंग बॅलन्स होता. परंतु आपल्याला सर्व कॅल्क्युलेशन हे 31 डिसेंबर पर्यंत करायचं असल्याने आपण इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढणार आहोत 31 डिसेंबरला. मग पुढची वर्किंग नोट घ्या. वर्किंग नोट नंबर 8. 31 डिसेंबर 2020. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट आउटस्टँडिंग. आता आउटस्टँडिंग कितीवर काढायचं, तर त्यासाठी मागच्या रिसिव्हला किती बॅलन्स होता ते पहा. मागच्या रिसिव्हचा बॅलन्स, मागच्या रिसिव्हला बॅलन्स होता 90,000चा. 5वी वर्किंग नोट आहे. त्यानंतर आपण 6व्या वर्किंग नोट मध्ये सेल केलेले 20,000चे. 90,000तून 20,000 गेले, राहिले 70,000. आणि त्यानंतर 24,000ची खरेदी आहे. 24,000 70,000 ऍड केली म्हणजे आपले टोटल बॅलन्स आहे आपल्याकडे 94,000 रुपये. मग 94,000वर इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढा. इंटरेस्ट इज इक्वल टू 94,000 गुणिले 5/100 गुणिले मागच्या रिसिव्ह पासून महिने मोजा. 30 सप्टेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत 3 महिने होतात, म्हणून 3/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आउटस्टँडिंग आलेला आहे 1,175 रुपये. आणि लास्ट कॅल्क्युलेशन आपण क्लोजिंग स्टॉक काढणार आहोत किंवा क्लोजिंग बॅलन्स काढणार आहोत इन्व्हेस्टमेंटचा. तर त्यासाठी या पद्धतीने एक स्टेटमेंट आखा. 31/12/2020 कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट और कॉस्ट प्राइस ऑफ इन्व्हेस्टमेंट, पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू. फर्स्ट ओपनिंग बॅलन्स घ्या. ओपनिंग बॅलन्स आहे 80,000चा. त्यातून आतापर्यंत जेवढी विक्री झालेली आहे त्यांची फेस व्हॅल्यू वजा करा. मग 50,000 आणि 20,000 अशी 70,000ची विक्री झालेली आहे, म्हणून 70,000 रुपये आपण लेस केले. बॅलन्स उरला 10,000. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 80,000 रुपये आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स जो होता त्यातून आपण सर्व सेल्स 70,000 रुपये वजा केले, तर आपल्याकडे पहिल्या बॅलन्स मधून 10,000 रुपये शिल्लक आहे. मग इक्वेशन मांडा. 80,000 81,600. 80,000ची कॉस्ट प्राइस 81,600 होती, तर 10,000 किती? तिरकस गुणाकार करा. 81,600 गुणिले 10,000 भागिले 80,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे 10,200 रुपये. मग इथे लिहा बॅलन्स 10,000 रुपये फेस व्हॅल्यू मध्ये आणि कॉस्ट प्राइस मध्ये 10,200 रुपये किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू मध्ये 10,200 रुपये. त्यानंतर तुमच्याकडे जेवढे परचेसेस असतील तेवढे परचेसेस फेस व्हॅल्यू मध्ये ऍड करायचे आणि त्यांच्या कॉस्ट प्राइस मध्ये ऍड करायच्या. मग बघा, एक परचेसेस 24,000चं होतं,
आणि एक परचेसेस जे आहेत ते 60,000चं होतं. मग त्यानुसार आपण कॉस्ट प्राइस आणि फेस व्हॅल्यू ऍड करून घेतलेले आहेत. 60,000ची कॉस्ट प्राइस 55,750 रुपये आणि 24,000ची कॉस्ट प्राइस 23,760 रुपये. बेरीज केली 10,000 प्लस 60,000 प्लस 24,000 बेरीज आली 94,000 रुपये फेस व्हॅल्यू आणि कॅपिटलाइज व्हॅल्यूची बेरीज केली 10,200 प्लस 55,750 प्लस 23,760 बेरीज आली 89,710 रुपये. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये मार्केट व्हॅल्यू वगैरे नाही दिलेली, त्यामुळे आपला क्लोजिंग बॅलन्स फेस व्हॅल्यू मध्ये येईल 94,000 आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू मध्ये येईल 89,710 रुपये. आता स्टेटमेंट टाका. वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ मेसर सर्वेश इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड. आता इथे कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे ते नाव नव्हतं, म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट म्हणूया. 5% इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इंटरेस्टच्या तारखा लिहा. इंटरेस्ट डेट 31/3 अँड 30/9 म्हणजे 31 मार्च आणि 30 सप्टेंबर एव्हरी इयर. पानाचे 2 भाग करा, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. डेबिट साइडला घ्या डेट पर्टिक्युलर, फेस व्हॅल्यू रुपीज, इंटरेस्ट रुपीज, कॉस्ट प्राइस रुपीज. क्रेडिट साइडला पण डेट पर्टिक्युलर, फेस व्हॅल्यू रुपीज, इंटरेस्ट रुपीज आणि कॉस्ट प्राइस रुपीज. हे स्टेटमेंट तयार करताना जो रूल आहे तो असा आहे की ओपनिंग बॅलन्स डेबिटला घ्यायचा, त्यावरचं इंटरेस्ट पण डेबिटला घ्यायचं, सर्व परचेसेसचे ट्रान्झॅक्शन डेबिटला येतील, त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड सेल्स आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साइडला येईल. आपण वर्किंग नोट प्रमाणे एक एक वर्किंग नोट पाहून त्यानुसार पोस्टिंग करणार आहोत. मग फर्स्ट वर्किंग नोट आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट केले आपण आउटस्टँडिंग 1/1/2020 ला. त्याची कॉस्ट प्राइस आहे 81,600 आणि फेस व्हॅल्यू आहे 80,000 रुपये. हा ओपनिंग बॅलन्स असल्याने याचं जे इंटरेस्ट आहे ते आपण सेपरेट दाखवणार आहोत. मग डेबिट साइडला घ्या 1/1/2020 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. फेस व्हॅल्यू मध्ये 80,000, कॉस्ट प्राइस मध्ये 81,600 रुपये. त्यानंतर परत डेबिटलाच 1/1/2021 टू इंटरेस्ट अक्रूड किंवा आउटस्टँडिंग. इंटरेस्टच्या कॉलमला घ्या 1,000 रुपये. पहिल्या वर्किंग नोटचा आपण इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर दुसरी वर्किंग नोट आहे, परचेसेस आहेत 60,000 रुपये फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट 1,250 रुपये आणि कॉस्ट प्राइस 55,750 रुपये. मग डेबिट साइडलाच या 1/8 ट्रान्झॅक्शनची तारीख पहा. परचेसेस आहे 1/3 ला, तारीख टाका 1/3/2020 1/3/2020. हा 1/3/2020 टू बँक अकाउंट कंसात परचेसेस. प्रॉब्लेम मध्ये पहा, फेस व्हॅल्यू आहे 60,000 रुपये. वर्किंग नोट पाहूया, वर्किंग नोट मधून घेऊया डायरेक्ट. हा वर्किंग नोट पहा, फेस व्हॅल्यू आहे 60,000, इंटरेस्ट आहे 1,250 रुपये आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू आहे 55,750 रुपये. स्टेटमेंट तयार करत असताना आपण बॅलन्स पाहिला, त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ह पाहिले, त्यानंतर पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते परचेसेसचं होतं. परचेसेसचं ट्रान्झॅक्शन 60,000 रुपयाची खरेदी 1/3 ला, इंटरेस्ट 1,250 आणि कॉस्ट प्राइस 55,750 रुपये. डेबिट साइडला घ्या 1/3/2020 टू बँक अकाउंट कंसात परचेसेस. फेस व्हॅल्यू मध्ये 60,000, इंटरेस्ट मध्ये 1,250 आणि कॉस्ट प्राइस मध्ये 55,750 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे इंटरेस्ट रिसिव्हचं 31/3 ला. रिसिव्ह आहे 3,500 रुपये. क्रेडिट साइडला या, क्रेडिट साइडला घ्या 31/3/2020 बाय बँक अकाउंट कंसात इंटरेस्ट, फक्त इंटरेस्टच्या कॉलमला
3,500 रुपये. त्यानंतर पुढची वर्किंग नोट आहे, चौथी वर्किंग नोट. सेल्स आहेत 50,000चे, इंटरेस्ट आहे 625 रुपये आणि कॉस्ट प्राइस 50,375 रुपये. क्रेडिट साईडला या 1/7/2020 बाय बँक अकाउंट कंसात सेल्स फेस व्हॅल्यू मध्ये 50,000, इंटरेस्ट मध्ये 625 रुपये आणि कॉस्ट प्राइस मध्ये 50,375 रुपये. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ह आहे 30/9 क्रेडिट साईडला या 30/9/2020 बाय बँक अकाउंट कंसात इंटरेस्ट, फक्त इंटरेस्टच्या कॉलमला लिहा 2,250 रुपये. त्यानंतर पुढची वर्किंग नोट. सेल्स आहेत 20,000चे, इंटरेस्ट आहे 83 रुपये आणि कॉस्ट प्राइस 20,000. तारीख आहे 1/11. क्रेडिट साईडला घ्या 1/11/2020 बाय बँक अकाउंट कंसात सेल्स फेस व्हॅल्यू मध्ये 20,000, इंटरेस्ट मध्ये 83 रुपये आणि कॉस्ट प्राइस मध्ये 20,000 रुपये. त्यानंतर 7वी वर्किंग नोट आहे परचेसेसची. 24,000ची खरेदी आहे, 200 रुपये इंटरेस्ट आहे आणि कॉस्ट प्राइस आहे 23,760 रुपये. डेबिट साईडला या 1/12/2021 टू बँक अकाउंट कंसात परचेसेस फेस व्हॅल्यू मध्ये 24,000 रुपये, इंटरेस्ट मध्ये 200 रुपये आणि कॉस्ट प्राइस मध्ये 23,760 रुपये. त्यानंतर पुढची वर्किंग नोट 31/12 इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे 1,175 रुपये. क्रेडिट साईडला दाखवा 31/12/2020 बाय इंटरेस्ट आउटस्टँडिंग, इंटरेस्टच्या कॉलमला 1,175 रुपये. आणि लास्टला जो आपण बॅलन्स कॅल्क्युलेट केलेला आहे तो दाखवायचा आहे 94,000 फेस व्हॅल्यू आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू 89,710 रुपये. एकतीस 12/2020 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन फेस व्हॅल्यू मध्ये 94,000 आणि कॉस्ट प्राइस मध्ये 89,710 रुपये. ट्रान्झॅक्शन सर्व कंप्लीट झालेले आहे. स्टेटमेंट क्लोज करा. पहिला जो कॉलम आहे तो टॅली व्हायला पाहिजे, तो 1,64,000ला टॅली होतोय. इंटरेस्टच्या कॉलमची क्रेडिट साईडची टोटल मोठी आलेली आहे 7,633 रुपये, ती डेबिटला मांडली आणि त्यातून डेबिटची साईड मायनस करून जो बॅलन्स आलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉसला दाखवा. 31/12/2020 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात बॅलन्सिंग फिगर, इंटरेस्टचा बॅलन्स आलेला आहे 5,183 रुपये. कॉस्ट प्राइसची डेबिट साईड मोठी आलेली आहे 1,61,110 रुपये, ती क्रेडिटला मांडा 1,61,110 रुपये. त्यातून क्रेडिटची टोटल मायनस करून जो बॅलन्स आलेला आहे तो आहे 1,125 रुपये. त्यासमोर लिहा 31/12/2020 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात बॅलन्सिंग फिगर 1,025 रुपये. इथे आपला इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. थँक्यू. वन्स मोर स्टेटमेंट आणि सर्व वर्किंग नोट पहा. हे स्टेटमेंट आहे, या सर्व वर्किंग नोट आहे 1 बाय 1. आणि ज्या क्रमाने आपण वर्किंग नोट घेतो त्याच क्रमाने स्टेटमेंट आपण कंप्लीट करतो. हा प्रॉब्लेम. त्यानंतर वर्किंग नोट्स, तारखांचा सिक्वेन्स लावून सर्व वर्किंग नोट केलेले आहेत आणि लास्टला ज्या क्रमाने आपण वर्किंग नोट घेतो त्या क्रमाने पोस्टिंग करून इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार केलेला आहे आणि जो डिफरन्स आलेला आहे 2 कॉलमचा तो प्रॉफिट अँड लॉसला पोस्टिंग केला. थँक्यू.